पप्पी दे. जय शिवराय बोल. जय शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मेन गोष्ट अशी आहे की ज्या आंब्यावर आम्ही आलोय तो कोणाच्या तरी मालकीचा आंबा आहे. ह्याचा पण नाही. जेवढा वरती जीव घालवला त्याचा काय फायदाच नाही. हो. तर नमस्कार मंडळींनो, आज माझा आहे सेकंड ब्लॉग. तर आम्ही चाललो आहे म्हणजे मी आणि स्वप्नील आहे. स्वप्नील कुठे चाललो आपण? बारसगावला चाललो आम्ही. आणि चाललो आहे ना तर कैरी. बघू तिथं कैरी आलेत का नाही. त्याचा मामाचं गाव आहे. मामाचं गाव आहे. मामाचा मुलगा तिथं येणार आहे आमच्यासोबत कैऱ्या काढायला. तर जाऊ आता डायरेक्ट मी बारसगावला. चहा बाहेर झाली बनवली कुणी जर दाखव. वहिनी ओके झाला पिऊन. आता चला डायरेक्ट बारसगावला. आहे आता आपण रोड आहे आपला हा पुण्याला जाणार आहे. जेव्हा तुम्ही महाडमधून पुण्याला जाता तेव्हा हा रोड लागतो वरण घाटातला. या रोडला यायचं म्हणा ना का पहिलं मग गॉगल आणि स्कार्फ काढून या, कारण की रोडचं काम चालू आहे. त्यामुळे अशी चेहऱ्याची आणि कपड्यांची काशी होते ना. हे बघा मस्तपैकी दुर्याची आंघोळ घालत चाललाय हा ट्रक. आता इथे आपण स्वप्नीलच्या मामाच्या घराच्या इथं पोहोचलेलो आहे. हा त्याच्या मामाचं घर आहे इथं रोडच्या बाजूलाच आहे. निघालो आहे आता आम्ही इथून. तो येतोय बाईकवर आणि आम्ही आता पुढे आहे. चेंज आहे चेंज बारसगावमध्ये नाही आहे. चेंज झाला आमचं आता. आम्ही आता बारसगावला नाही बारसगाव पठारला जातोय. बारसगावच्या वरती खाली गायऱ्या ना आल्यात वरती गायऱ्या आल्यात ना नक्की आले. पोचलो आम्ही आता वरती गावात. आणि एक झाड पण आहे. झाडाला बघा आता कैऱ्या आहेत का नाही तुम्हीच. मेन गोष्ट अशी आहे की ज्या आंब्यावर आम्ही आलोय तो कोणाच्या तरी मालकीचा आंबा आहे. ह्याचा पण नाही. आणि ते म्हणजे काटे लावलेत. हे बघा असे काटे लावलेत. त्यामुळे आम्ही ओळखू शकतो त्या कोणतरी मालकीचा आहे. कैऱ्यात आम्ही काढू पण त्याच्यासोबत आम्हाला शिव्या पण खायला लागणार आहेत एवढं नक्की. कैरी काढेन त्यांनी दाखवू. चल काय केलंस तो काय असतो ठीक असतो तो खाल्ला. जास्त मोठी पण नाही का बारकी पण नाही. जास्त आंबट पण नाही. बरोबर आहे मस्त लागते पण. एक दोन ट्राय झाल्या माझ्या. कुठे कैरी. हा ही बघा कैरी कुठे आत काय पोचत नाही माझं वरती. बघा इथे एवढं उंच आहे दिसते का. 4-5 उंच उड्या मारल्या त्याच्यानंतर मला ही कैरी दिसते इथे. जेवढा वरती जीव घालवला त्याचा काय फायदाच नाही. हो ठेवून द्या. आपण कैऱ्या चोरतोय ना. हां आम्ही कैऱ्या चोरतोय अनलिगली. जर इथं जर कैरी झाडाचा मालक कोण आला तर आमची पालापूल होणार आहे. पण घरी हीच मजा आहे. असं बाजारातून विकत आणण्यापेक्षा आणि मालकीच्या घेण्यापेक्षा जी चोरायला मजा आहे ना ती वेगळीच आहे. आणि ह्याच्या वगैरे आम्ही पण भरपूर कैऱ्या चोरल्यात. पण त्या रात्रीच्या वगैरे आम्ही आमची तर बाग आहे त्याच्यात जायचो. आता आम्ही भर दिवसा या कैऱ्यांची चोरी करतोय. तर इथे लोक खूप चांगली आहेत कारण की आजूबाजूला घर आहेत. तिथे लोक आहेत तिथे मागे पण. तर अजून कुणी अजून आम्हाला काही शिव्या घातलेल्या नाही. काढल्यात थोड्याफार कैऱ्या. झोपल्या तिथं बॅगेत ठेवल्यात. दाखव बॅग बाबू कुठे पिशवी. किती झाल्या 7-8 कैऱ्या काढल्यात तरी.
अजून भरपूर घ्यायचे. ह्या झाडावरच्या काढून झाल्याच्या नंतर पुढे जायचं नाही रे आपल्याला. पुढच्या झाडावर जायचं आहे. तिथे आहे ते बघा बारक्या खूप हाताला लागतंय तुमच्या बघा हाताला लागतात पण ह्या बारक्यात म्हणून काढत नाही आम्ही. असं एक तर चोरीच्या तर चोरीच्या काढायच्या त्या पण बारक्या काढायच्या याला काय अर्थ नाही. पडली काय 2 पडले ना. वाव 5-6 निघाल्या. काठी पण अडकवलीस रे. काय नाही माहिती तुझा भावा. पडला स्वप्ने दाखव काय रे दाखव. उभे एवढं काढलं आम्ही इथून या झाडावरून. एवढं काढल्यात. इथून आता सटकतो आम्ही दुसऱ्या झाडावर जातो. हा झाड नेमका इथं गावाच्या बाजूलाच आहे म्हणून भीती वाटते आम्हाला. तशी लोक काय बोलणार ना आमची लोक चांगली आहेत. 4-5 शिव्या घालतील. आता इथून चाललो आम्ही दुसऱ्या झाडावरती. स्वप्नीला सांगते हा बघा इथं वाडा आहे. हा वाडा आहे. कशासाठी वाडा आहे सांग. पहिला विलनसाठी तुम्हाला समजलं असेल. तो वाडा एकदम जंगलाच्या एक साईडला आहे आणि गावच्या पण बाहेर आहे. मग तो वाडा हा कशासाठी सांगते ते समजून घ्या आता कशासाठी ते. माझ्यासाठी नाही लागत ह्याच्यासाठीच. काही सुरुवात झाली आता काठी बिटे ह्याच्यात घुसायची चपलीमध्ये. इथून आता आम्ही चालत चाललोय. झाड आहे इथं आंब्याचा आणि बाजूला एक विहीर पण एकदम जुनी. बघू आता आपण जाऊन तिथे. विकेट पडली ती मेली काय मग. मेली काय हा चांगली न्यूज आहे. आम्ही जिथं आलो आम्ही पण झाडावर एक पण कैरी नाही. त्यामुळं आम्हाला आता या किती कैऱ्या 10-12 कैऱ्यावर समाधान मानायला लागणार का बघायचं दुसरीकडे. रे हे बघ अजून जाते दगड. तर बघू दुसऱ्या झाडावर जाऊ आम्ही. तिथे भेटे का बघा. हा झाड आहे. त्या झाडावर एक पण कैरी नाही. पण आता इथून निघतो आम्ही. त्या झाडाची दाल इथं फक्त मोहरच आहे झाडाला. कैऱ्या का आलेले का जाते ना गाडी. हे जाते मग चल. आता आम्ही आशा सोडले कैऱ्या भेटण्याची. तिथे जाता जाता बघतो एक झाड आहे शेवटचा. तिथे आहेत का बघू. आज काय झाड हे मोर जा शिवाय चालत जा. मोर बघायला भेटला इथं. बघू दाखवतो तुम्हाला. दिसला तर नशीब. तुम्हाला तो मोर बघायला भेटला का नाही माहिती नाही. थोडंफार तरी दिसेल त्या व्हिडिओमध्ये. नेमका पूर्ण जेव्हा क्लिअर दिसला तेव्हा माझ्या मोबाईलचा स्टोरेज पूर्ण फुल झाला. त्यामुळे शूट करता नाही आलं मला. पण थोडंफार तरी दिसतोय त्याच्यामध्ये. तर बघा तुम्ही नीट. मी राहिलो मागे स्टोरेज रिकामा करायच्या नादात बसलो इथे. हे 2 जण गेले आता पुढे. आता जातोय पुढे. स्वप्न्या आहेत भरपूर आहेत. झाड आहे तो मालकीचा झाड आहे. काठी वगैरे लावून ठेवली तिथे. हे काठी का लावलेत तर कोणी झाडावर झाडाला नको कोणी म्हणून इथे झाडाला काठी लावलेली आहेत. पण काठी नसते लावले तरी काय हे नव्हतं प्रॉब्लेम नव्हता. कारण की आम्ही काय झाडावर चढणार नाही तसं पण. आम्ही दगड्या मारून कैऱ्या काढतोय. मग एक पडले आता आणि काठी मोठी तशी. झालेत आमच्या कैऱ्याकडून आता खूप बारक्या आहेत. त्यामुळे बसबोला जेवढ्या भेटल्या तेवढ्या भरपूर आहेत. आणि ह्याची टेस्ट पण थोडी आंबट आहे.
त्यामुळे बस केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जंगल इथंच आहे, बारसगाव पठाराच्या इथे. आणि बारसगाव पठार इथं लागतं जेव्हा तुम्ही महाडमधून पुण्याला जाता भोर मार्गे महाडमधून, तेव्हा तुम्हाला हा गाव लागेल बिरवाडी सोडल्यानंतर बारसगाव. तसं आमचं महाडच पूर्ण बघण्यासारखं आहे. काय रे थोड्या वेळात आम्ही इथून बस झाला. आता जेवढं भेटलं तेवढं खूप आहेत. आणि त्या आंबट आणि छोट्या काढण्यापेक्षा न काढलेल्या बऱ्या. थोड्याफार कायऱ्या आणि थोडी बोरं पण भेटलेत. बोरांचं झाड आहे. काकांना बघून जीव जायचे. तुम्ही शिव्या द्या मला माहिती आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे त्यामुळे मला शिव्या पण देणार तुम्ही. आय डिझर्व इट. आमच्या कायऱ्या एवढ्या भेटल्यात फक्त. एवढ्या किती असतील रे स्वप्न्या? 20 कायऱ्या आहेत, मोठ्या आहेत. आता हा एकतर हाच घेऊन जाणार आहे सगळ्या. एकतर याचा गुलामपत्री करेल, नाहीतर सुकविला आंबोशा तरी करेल. स्कूटी बंद न्यायला भीती वाटते अशी. चल बाबा थँक्यू. त्याला थँक्यू कशाला तर वाटणी नेते त्याची. एकच काय वाटणी. चल चल. इथून जेव्हा तुम्ही आता बिरवाडी मार्गे पुण्याला जाता ना, तेव्हा इथे हा रोड गेला समोर. तो जातोय शिवतर गलईला. हा राईट साईडला जातोय तो पुण्याला. आणि हा लेफ्ट साईड चाललोय तो महाडला. धक्का मार चाललाय. पेट्रोल काय मागे बस. तर पोहोचलो आम्ही बिरवाडीमध्ये. कारण आम्ही काढल्यात 2-3 गोणी 2-3 गोणी कायऱ्या काढून आणल्यात. तर त्या आता गावात जाऊ. पहिले गावात सगळ्यांना वाटू. प्रत्येक घरपट्टी तरी येतील 20-20 कायऱ्या येतील ते वाटू. आणि त्यांचे पुण्य घेऊ आम्ही. आणि भेटू आता नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.